नमस्कार मित्रांनो, महिला बचत गटासाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे। राज्यातील महिला बचत गटांना आता 90% अनुदानावरती मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने मिळणार आहेत। मिनी ट्रॅक्टर योजनेअंतर्गत ट्रॅक्टरसोबतच रोटावेटर, कल्टिवेटर, ट्रेलर यांसारखी शेती उपयोगी साधने खरेदी करण्यासाठी देखील शासनाकडून मोठे अनुदान दिले जाते। विशेष म्हणजे या योजनेसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून काही ठिकाणी जुलै तर काही ठिकाणी ऑगस्टपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की या योजनेसाठी पात्रता कशी असणार आहे, अर्ज कुठे आणि कसा करायचा, कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत, अनुदान किती मिळणार आहे आणि लाभार्थ्यांना स्वतःकडून किती रक्कम जमा करावी लागणार आहे। मित्रांनो, 8 मार्च 2017च्या शासन निर्णयानुसार ही योजना सुरू करण्यात आली। या योजनेचा लाभ फक्त अनुसूचित जाती आणि नवबद्ध घटकातील महिला स्वयंसहायता बचत गटांना दिला जातो। पण लक्षात ठेवा, बचत गटातील किमान 80% सदस्य हे अनुसूचित जाती किंवा नवबद्ध घटकातील असणे आवश्यक आहे। म्हणजेच काय, तर जर तुमच्या बचत गटामध्ये 10 सदस्य असेल तर त्या 10 सदस्यापैकी किमान 8 सदस्य हे पात्र प्रवर्गातील म्हणजेच अनुसूचित जाती किंवा नवबद्ध घटकातील असणे गरजेचे आहे। त्याचबरोबर अध्यक्ष आणि सचिव या दोन्हीही अनुसूचित जाती किंवा नवबद्ध घटकातील असणे बंधनकारक आहे। या योजनेअंतर्गत शासनाकडून जास्तीत जास्त 3,15,000 रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते। लाभार्थी बचत गटाला फक्त त्यांचा 10% हिस्सा इथे भरावा लागतो। म्हणजेच काय, साधारण 35,000 रुपयांपर्यंत त्यांना स्वतःचा हिस्सा भरणे आवश्यक आहे। जर गटाला यापेक्षा जास्त क्षमतेचा ट्रॅक्टर किंवा अतिरिक्त साधने घ्यायची असेल तर त्याचा अतिरिक्त खर्च हा संबंधित बचत गटाला स्वतः करावा लागतो। आता महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे अनुदान कसे मिळते। तर मित्रांनो, हे अनुदान 2 टप्प्यांमध्ये दिले जाते। पहिला टप्पा ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर आणि दुसरा टप्पा ट्रॅक्टरची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर। आता पाहूया की या योजनेकरता आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बचत गटाचे नोंदणी प्रमाणपत्र, गटस्थापनेचा ठराव, सर्व सदस्यांचे आधार कार्ड आणि इतर ओळखपत्र, महिला सदस्यांचे संयुक्त फोटो, सर्व सदस्यांच्या स्वाक्षरीची यादी, बचत गटाच्या नावाचे एक राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, तसेच 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरती हमीपत्र, ज्यामध्ये यापूर्वी या किंवा तत्सम योजनेचा लाभ घेतलेला नाही आणि 10% हिस्सा भरण्याची तयारी असल्याची नमूद करावे लागणार आहे। तर मित्रांनो, यासाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे सध्या तरी ऑनलाईन पद्धतीने केली जात आहे। यासाठी आपल्या जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग कार्यालयामध्ये अर्ज सादर करावा लागतो। काही जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन अर्ज प्रक्रिया देखील सुरू होण्याची शक्यता आहे। त्या संदर्भातील नवीन अपडेट मिळताच मी तुमच्यासमोर तो मांडण्याचा प्रयत्न करेल। म्हणूनच मित्रांनो, जर आपल्या गावातील किंवा परिसरातील महिला बचत गट पात्र असतील तर ही संधी अजिबात सोडू नका। 90% अनुदानावरती मिनी ट्रॅक्टर मिळवण्याची ही एक सुवर्ण संधी आहे। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी योजनेच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।